हॅलो. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे ओरिओ बिस्किट केक. तर खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त 3च इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बनवायचं आहे. तर सुरुवातीला आपण आता माझ्याकडे केकचं भांडं नाही आहे, त्यामुळे मी असा जुगाड केला आहे. आपलं जर्मलचं पातेलं घेतलं आहे आणि एक A4 साईज पेपर घेतलेला. तो कागद होता म्हणजे असा वहीचा वगैरे घेतलेला आणि त्याला जो पातेला आहे त्या शेपनी मी हे केलं आहे, गोल शेपमध्ये कट करून घेतलं आहे. पातेल्याच्या खाली तेल लावलं आणि वरून आहे तर ते तो जो A4 साईजचा कागद होता ना, तर तो लावून ठेवला आणि वरून परत तेल लावलं. आता पातेलं ठेवूया बाजूला. एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये खाली मीठ टाकायचं, कारण आपल्याला कुकर थोडासा गरम होईपर्यंत ठेवायचा आहे. कुकर घ्यायचा, खाली मीठ टाकायचं आणि त्याच्यावर एक अशी जाळी वगैरे असते ना, तर ती ठेवायची. त्याच्यावर तुम्ही हे पण करू शकता, एक डिश असते ना ती पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी कुकर लो टू मिडियम गॅसवर ठेवणार आहे. आता 2 बिस्किटचे पुडे घेतलेत, हे मोठे ओरिओचे आहेत. तुम्ही छोटे छोटे 4 याच साईजचे 4 जर छोटे छोटे घेतले ना तर होऊ शकतात. तर आता इकडे काय केलं आहे, बिस्किटचे पुडे फोडते आणि मिक्सरमधून मला बारीक करून घ्यायचं आहे. इकडे तनयला म्हटलं खातोय का, तर तो बोलला मला नाही, नको, मी केक झाल्यावरच खाईन. आणि आता ही आहे तर याची क्रीम पण तुम्ही बाजूला काढून त्याची वेगळी वरून केकच्यावर क्रीम टाकू शकता पण बनवून. पण मी क्रीम सकट बिस्किट आता बारीक करणार आहे आणि छान अशी बारीक पूड करून घ्यायची. मिक्सरमधून लगेच बारीक होतं. तुम्ही हे बारीक करताना मिक्सरमधून जेव्हा बारीक करताना तर तेव्हा तुम्ही त्यामध्ये दूध टाकून पण करू शकता, पण शक्यतो दुधाचं कसं नंतर मेजरमेंट एवढं लक्षात येत नाही. त्यापेक्षा आपलं पहिली पूड करून घ्यायची आणि भरपूर होते याची पूड. 2 ह्याची एवढं पातेलं भरलं आहे माझं. आता त्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे आपल्याला दूध. तर दूध 1 पेला लागणार आहे, 1 कप म्हणजे अंदाजाने फक्त थोडं थोडं टाकत जायचं, जास्त टाकत जायचं नाही. आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता थोडं थोडं फक्त टाकायचं, जास्त टाकलं ना मग हे होतं, त्याची कन्सिस्टन्सी पातळ कमी जास्त होते. आता इकडे बघू शकता चांगलं हलवून घेतलं आणि हलवून घेत राहायचं आणि अशा प्रकारे असं वर उचलायचं आणि एक तार अशी जर बनली ना की समजायचं आपलं झालं आहे. आता यात टाकणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर. तर इनो पण टाकू शकता, पण इनोने वास जरा वेगळा येतो, वास पण नाही म्हणताना चवच वेगळी लागते. तर मी अर्धा चमचा आहे तर तो बेकिंग पावडर टाकले. आता ते ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं दूध आहे तर ते 2-3 चमचे टाकून ठेवते, म्हणजे ते कसं ॲक्टिवेट होईल. आणि नंतर हलवून घेते आणि एकसारखं हलवून घ्यायचं आणि लगेच आहे तर तो केक बनवायला घ्यायचा. जास्त वेळ बेकिंग पावडर टाकलं, जास्त वेळ ठेवायचं नाही. आता चांगलं एकसारखं फेटून घेते आणि बघा तो फुलला आहे कसा, जी क्रीम जे आपण मिश्रण बनवले ना तर ते फुललं आहे कसं. तर चला आता काय करते, हे आहे तर ते पातेल्यामध्ये जे आपण सेट करायला ठेवलेलं ना तर त्याच्यामध्ये ओतते. तर बघू शकता घरच्या घरी मी बटर पेपर तयार केला, विकत आणायची गरज नाही. तर तुम्ही खाली तेल लावून मैदा पण स्प्रेड करू शकता. पण ही पण सोपी पद्धत आहे, तेलामध्ये घरच्या घरी होते. मैदा उपलब्ध नसेल तर त्यासाठी कुठे विकत मैदा आणणार. मग ही अशी सोपी खूप पद्धत भारी आहे. तर आता इकडे बघू शकता, आता हे सगळं मी मिश्रण त्यामध्ये ओतले, सगळं पुसून त्यात टाकायचं आणि नंतर छान असं टॅप टॅप करायचं, म्हणजे आज जेवढे बबल्स असतात तेवढे सगळे ते हे होतात, कवर होतात. आता कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. कुकर आपला प्रीहीट झाला आहे, म्हणजे आधीच आपण त्याला 10 ते 12 मिनटं गरम करायला ठेवलेला. नंतर त्यामध्ये आता हे पातेलं जे आपण हे केलेलं केकचं मिश्रण केलं आहे तर ते त्यामध्ये ठेवायचं आणि फक्त एवढं लक्षात घ्या की फक्त कुकरची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून ठेवायची आहे, नाहीतर विसरला तर मग ते शिट्ट्या होतील त्यापेक्षा तुम्ही कढईमध्ये पण करू शकता, सेम हीच प्रोसेस कढईमध्ये पण करू शकता. आता हे आपल्याला कमीत कमी 30 ते 35 मिनटं ठेवायचं आहे लो टू मिडियम हीटवर गॅसवर. नंतर आता झालं का नाही हे चेक कसं करायचं, तर हे केक किती फुलला आहे मेन बघा. आता झालं का नाही हे त्यात एक सुरी टाकायची, चमचा टाकायचा आणि चेक करायचं. तर झालं आहे आपला एक, अजिबात त्याला एक शीत चिकटलेलं नाही आणि केक तर फुलला आहे किती बघा, 1 नंबर फुलला आहे. आता हे काय करते, कढईने त्याच्या थोडंसं थंड होऊन द्यायचं 10 मिनटं, गरम गरम काढायला घ्यायचं नाही.
आता इकडे त्याच्या कडा आहेत ना त्या एकदम हे करून घेते, रिकाम्या करून घेते म्हणजे मोकळ्या. आणि अशी एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर पालथं ठेवायचे आणि आपलं पात्याला ते उलटं करायचं, म्हणजे त्याच्यावर बरोबर केक बसतो. आता हे आपल्याला आहे काढायचं. तर बघू शकता किती भारी निघलं आहे, जवळून दाखवते तुम्हाला. हे बटर पेपरची अजिबात गरज लागत नाही, कशाचीच गरज लागत नाही ना मैद्याची. हे घरच्या घरी बटर पेपर मी तयार केला. कशी वाटलेली आयडिया हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे बघा पातेलं तर एक नंबर, म्हणजे अजिबात करपलं नाही, काय नाही, काळं झालं नाही. खूप म्हणजे भारी आहे हे. तुम्ही ट्राय करून नक्की ट्राय करून बघा. आणि घरच्या घरी केक बनवला आहे, फुलला आहे किती. आता याच्यावर तुम्ही क्रीम पण टाकू शकता. असे म्हणजे जे बॉल्स असतात ते डेकोरेशनचे कोणते काय मला माहीत नाही, पण ते पण टाकू शकता तुम्ही. घरच्या घरी बनवला आहे मी केक हा. तर चाललं होतं केक कर मम्मी, म्हणून म्हटलं करावं. तर छान केक फुलला आहे, बघू शकता. हे असं कट केला तर एकदम हे झालं आहे, एकदम स्पॉन्जी झाला आहे. अजिबात कुठे म्हणजे त्याला असं तुटत नाही आहे वगैरे हे. आणि कट तर इझिली कट, एका हातानेच कट केला पण इझिली कट झाला आहे, अजिबात त्याला सपोर्टची गरज पडली नाही. तर हा केक आहे ना फक्त 3च इन्ग्रेडियंटमध्ये झाला आहे, ओरिओ बिस्किट, बेकिंग पावडर आणि दूध. तर खूप इझी पद्धत आहे, सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं आहे आणि कमी वेळात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. नवीन व्ह्यूअर्स असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.